नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4च्या पाठ्यपुस्तकातील मराठी या विषयाचा मिठाचा शोध हा पाठ पाहणार आहोत. पहा, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आपण भाजीमध्ये जे मीठ घालतो त्या मिठाचा शोध कसा लागला याविषयीची गोष्ट आज आपण पाहणार आहोत. तर पहा, ही जी गोष्ट आहे तर ही कशी घडलेलं आहे, मिठाचा शोध कसा लागला तर ते आपण पाहणार आहोत. तर पहा, पूर्वीच्या काळी माणूस जंगलातील गुहेत राहायचा, कंदमुळं खायचा, परंतु शिकार करून प्राण्यांचा मांस खायचा. अन्न शिजवून किंवा भाजून खाणं हे त्याला माहीत नव्हतं. तर तो जे कंदमुळे खायचा तो काय करायचा, अळणी खायचा, म्हणजे मिठाशिवायच खायचा. परंतु एके दिवशी काय झालं की जंगलामध्ये भटकत असताना आधी मानवानं पाहिलं की हरणांना ठराविक जागी एका झाडाच्या बुंद्यापाशी ते दगड चाटत आहेत. पहा, बरेच दिवस त्यांनी या गोष्टीचं निरीक्षण केलं. त्यांना खूप आश्चर्य वाटलं. त्यांचं कुतूहल जागृत झालं. कुतूहल जागृत होणे म्हणजे नवल वाटणे. काय असेल बरं हे? तर हरण रोज बरं का हे दगड चाटत असतील, म्हणून आदी मानवाला असं वाटलं की आपण सुद्धा काय करावं, हे दगड चाटून पाहावेत. त्यांच्या मनात शंका आली आणि लगेच शंकेचं समाधान करण्यासाठी त्यानं ते दगड चाटून पाहायला सुरुवात केली. मजेदार चव त्यांच्या जिभेवर रेंगाळली आणि त्यांना सुद्धा ती खूप आवडायला लागली. तो दगड म्हणजे काय होतं माहीत होतं? तर तो दगड होता खनिज मिठाचा दगड. खनिज मीठ म्हणजे त्याला आपण सैंधव मीठ असे म्हणतो. खनिज मीठ म्हणजे काय? सैंधव मीठ. त्यानंतर त्याला एक युक्ती सुचली. त्या दगडाचे त्याने तुकडे केले आणि ते तुकडे आपल्या गुहेत नेऊन ठेवले. कंदमुळे खाताना रोज थोडा थोडा दगड तो चाटू लागला. त्याला आता जेवणात खूप मजा येऊ लागली. हाच दगड फळं खातानाही तो चाटू लागला. असे खूप दिवस झाले आणि अशा प्रकारे आणलेले दगडसुद्धा संपले. पण त्या दगडांना पूर्वीची चव नव्हती. मग त्या आदिमानवाला पुन्हा बेचव आणि जेवण खाणं भाग पडू लागला. आता त्याला शांतपणे बसून राहावे ना. त्या दगडाचा शोध घेण्याचा त्यानं खूप प्रयत्न केला, पण तो दगड त्याला काही मिळाला नाही. आता काय करावं बरं, असा विचार करत असतानाच चालताना जंगलाच्या एका टोकापाशी, म्हणजे जिथं जंगल संपतं अशा जागेवर येऊन तो ठेपला. त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची माती. ती खूप लांबवर पसरलेली होती आणि त्या मातीनंतर पाणीच पाणी खूप लांबवर पसरलं होतं की तिथं जाणं शक्यच नव्हतं. त्याला पुन्हा कुतूहल वाटलं. ते लांबवर पसरलेलं पाणी म्हणजे होता अथांग समुद्र. ती वेगळ्या प्रकारची माती म्हणजे वाळूने भरलेला समुद्राचा किनारा की जो या आदिमानवानं प्रथमच पाहिला होता. मुलांनो, आपण दरवेळेला समुद्रावर फिरायला जातो त्यावेळेस तुम्ही ही पाहिलेलंच असेल, परंतु आदिमानवाला मात्र हे नवीन होतं. तो चालत चालत त्या समुद्राच्या पाण्यात गेला आणि काय आश्चर्य, ते पाणी त्याच्या हातापायांना झोंबू लागले. कारण का? तुम्हाला माहीत आहे की आदिमानवाच्या हातांना आणि पायांना बरंच खरचटलेलं होतं. जंगलातले काटेकुटे, दगड यामुळे पायांना बऱ्याच जखमाही झाल्या होत्या. त्यामुळे समुद्राच्या पाण्यामुळं त्याचं झोंबणं सुरू झालं. त्याला आश्चर्य वाटलं, कारण नदीचं पाणी तर त्याला माहीत होतं, पण ते असं कधी अंगाला झोंबलं नव्हतं आणि त्यामुळं त्याला आश्चर्य वाटायला लागलं की नक्की हे काय असेल बरे. म्हणून त्यानं ती चव, त्या पाण्याची चव घेऊन पाहिली. ती चव त्याला ओळखीची वाटली. त्याला खूप आनंद झाला. खनिज मिठाचा जो दगड त्यानं चाटला होता तशीच चव या पाण्याची होती. मग त्याने विचार केला, जेवण म्हणजे कंदमुळं आणि ती खाताना मधून हे पाणी प्यायलं तर हे ते काही त्याला जमेना. ती चव त्याला हवी होती. ते पाणी त्याच्या गुहेपर्यंत नेणंही त्याला शक्य होत नव्हतं. काय बरं करावं? मग पुन्हा त्यानं विचार केला. त्याला एक युक्ती सुचली. त्यानं समुद्रकिनाऱ्याचं जर एक लांब खड्डा खणला, त्या समुद्राचं पाणी साठवलं. मग उन्हामुळे त्या पाण्याची वाफ झाली आणि त्या पाण्यातले क्षार म्हणजे सध्याचे आपण खातो ते मीठ त्या खड्ड्याच्या तळाशीच राहिलं. मग त्या आदिमानवाला ते सहज आपल्या गुहेत नेता आलं. यानंतर आदिमानवाच्या जेवणाला मस्त चव आली. अशा प्रकारे आज आपण मिठाचा शोध हा पाठ पाहिलेला आहे. पहा मुलांनो, हा पाठ समजून घ्या, परत एकदा वाचा. ओके, या ठिकाणी थांबते. धन्यवाद.